मागील भागामध्ये आपण बघितलं, अंजू त्याची नजर टाळून लाजतच गालामध्ये हसली. तिने धडधडत्या छातीनेच त्याच्या डोळ्यांवर हात ठेवला आणि मग हळूच त्याच्या ओठांवर ओठ टेकवले. रुद्रांशाचा हात लगेच तिच्या कमरेत गेला. तिने मागे होऊन तसंच त्याच्या छातीवर अलगदपणे डोकं टेकवलं. दोघांनीही समाधानाने डोळे मिटून घेतले. पुढे रुद्रांशला 3 दिवसांनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याचा आणि त्याच्या टीमचा सत्कार समारंभ झाला. स्वतः पंतप्रधान व राष्ट्रपतींनी पत्र लिहून त्यांचे आभार मानले होते. 24 तास सगळ्या न्यूज चॅनलमध्ये त्याच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला जात होता. न्यूजपेपर्स देखील त्याचं कौतुक करायला कमी पडत होते. घरच्यांना पूर्वीबद्दल कळलं. त्यांना पूर्वीचं टेन्शन आलं होतं, पण तिला ठीक बघून मग त्यांचं टेन्शन कुठल्या कुठे पळून गेलं. तिला खरंच फरक पडला नव्हता आणि तो का पडला नाही हा प्रश्न तिलाच पडला होता. गावची मंडळी आता गावाकडे रवाना झाली होती. राज ही कॅम्पवरून आलेला होता. आज डिनर झाल्यानंतर सगळेजण गप्पा मारत बसले होते. मला काय वाटतं, आपण एंगेजमेंट इथेच पुण्यात करू आणि मग लग्न गावी करूयात. तिकडे खूप मजा येईल. हो ना रे ब्रो? सौरभने रुद्रांशकडे बघत विचारलं. लग्न कुठेही असलं तरी तो मज्जा करणारच आहे तसाही. कारण लग्न त्याचं आहे ना? काय रुद्र? पूर्वी हसत म्हणाली. रुद्रांशी फक्त हसला. आपण घाई करायला नको. त्याची तब्येत थोडी अजून सुधारेल तेव्हा त्यालाही बरं वाटेल लग्नामध्ये. शिलाबाई अहिल्याबाईंकडे बघत म्हणाल्या. बरोबर बोलतेय आई. दीदी इथे असती तर ती पण हेच बोलली असती. हर्ष पण रुद्रांच्या काळजीपोटी म्हणाला. त्यावर रुद्रांश मोठ्याने हसला. हसलास का रे? काही चुकीचं म्हणाला का तो? दिनेशरावांनी त्याला विचारलं. हो बाबा, मला हॉस्पिटलमध्ये ताकीद दिली होती तुमच्या होणाऱ्या सुनेनी की घरी गेल्या गेल्या लग्नाबद्दल बोला म्हणून. हो? शिलाबाईंनी आश्चर्याने विचारलं. हो आई, तुमची मुलगी माझ्यापेक्षा जास्त उतावळी झाली आहे लग्नासाठी. तो हसत म्हणाला. उतावळी होणारच ना. तिला बिचारीला आता भीती वाटत असेल. तुला एकदा गमावता गमावता राहिली आहे. कधी एकदा आता तुझी होईल असं झाले असेल तिला. तिची अवस्था समजू शकते मी. पूर्वी तिच्या विचारात हरवत म्हणाली. सौरभने अहिल्याबाईंना इशारा केला. त्यांनी दिनेशरावांकडे सहेतूक बघितलं. दिनेशराव थोडंसं खाकरले आणि मग म्हणाले, तू काय ठरवलेस मग? पण पूर्वीच्या कानात काही घुसलं नाही. तिचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं. ताई, रुद्राशने आवाज देऊन पूर्वीच्या हातावर हात ठेवला. ती भानावर आली तसा सौरभ म्हणाला, बाबा तुला विचारतायत. काय? तिने दिनेशरावांकडे बघत विचारलं. तू पुढे काय ठरवलेस? ते म्हणाले. तिने न कळल्याने विचारलं, मी? कशाबद्दल? मुकेशबद्दल. ते शांतपणे म्हणाले. पूर्वी चमकून म्हणाली, त्यांच्याबद्दल काय? त्याला तू आवडतेस ताई. रुद्रांश तिच्याकडे बघत म्हणाला. हो, पण हे त्यांनी मला कुठे सांगितले? तीही लगेच बोलून गेली. चेहराही थोडासा पडला होता तिच्या नकळत. ओके, म्हणजे तू मुकेश सर तुला त्यांच्या मनातलं सांगण्याची वाट पाहतेस तर? सौरभ हसत म्हणाला. ती आता गडबडली आणि थोडंसं चकित होऊन म्हणाली, मी असं कुठे बोलले? पण हेच बोलायचं होतं ना? अहिल्याबाईंनी हसत विचारलं. पूर्वीला आता काय बोलावं ते सुचेना. तिलाच तिच्या भावनांचा नीट मेळ लागला नव्हता अजून. मग ती काय बोलणार होती? दिनेशराव तिला म्हणाले, त्याला खरंच तू आवडते. तू पुन्हा एकदा. बाबा, मला थोडा वेळ हवा आहे. यावेळेस घाई नाही करायची मला प्लीज. पूर्वी दिनेशरावांना मध्येच तोडत म्हणाली. सौरभ खुश होत म्हणाला, म्हणजे तू हो बोलतेस त्याला? सौरभ, मी असं कधी बोलले? तिने थोडंसं चिडूनच विचारलं आता. आत्ताच तर बोललीस, तो हसत म्हणाला. गप रे. रुद्राजने त्याला गप केलं आणि पूर्वीकडे बघत म्हणाला, तू हवा तेवढा वेळ घे. तू फक्त स्वतःचा विचार कर आणि तुला योग्य वाटेल तो डिसिजन घे. आम्ही आहोत तुझ्यासोबत. पूर्वी हलकंसं हसून म्हणाली. आधी तुझं लग्न एन्जॉय करू देत मला, नंतर बघेन मी माझं. आईला डिटेल्स पाठवलेत मी. उद्या तिथल्या ब्राह्मणाला भेटून तारीख काढेलच ती. दिनेशराव रुद्राजकडे बघत म्हणाले. म्हणजे उद्यापासून शॉपिंग सुरू करावी लागणार? राज उत्साहित होऊन म्हणाला. हो हो, आता लग्न होतपर्यंत आराम नाही आपल्याला. अहिल्याबाई हसत म्हणाल्या. पूर्वी घड्याळाकडे बघत म्हणाली, त्यामुळे आता सगळेजण झोपायला चला. अंजू आता असती तर किती खुश झाली असती नाही? ताई, ती आज खुश होईलच. आपले महाराज झोपण्याआधी तिला गुड न्यूज देतीलच की. काय ब्रो? सौरभ रुद्रांच्या खांद्यावर मारत म्हणाला. हो मग, त्याशिवाय ती मला झोपून पण देणार नाही.
रुद्रांशी हसत म्हणाला. सगळेजण मोठ्याने हसू लागले. प्रत्येकजण आपापल्या खोलीत झोपायला गेले. रुद्रांशने त्याच्या रूममध्ये जाता जाता समीरच्या रूममध्ये बघितलं. तो गॅलरीमध्ये आकाशाकडे नजर लावून बसला होता. त्याने तिथे जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला तसा तो दचकला. अरे मी आहे. असा का बसलायस? रुद्रांशने सहज विचारलं. काही नाही, बस असंच. समीर कसं तरी हसत म्हणाला. रुद्रांशला काहीतरी गडबड वाटली. जेवणानंतर काही थांबलाही नव्हता तो. रुद्रांश त्याच्यासमोर बसत म्हणाला, काय झाले, तब्येत ठीक नाही का? तसं नाही काही, समीर अडखळत म्हणाला. घरी भांडण झालं का परत? रुद्रांशने विचारलं. कारण त्याचं महिन्यातून एकदा तरी भांडण होतच होतं त्यांच्यासोबत. समीर मान हलवत म्हणाला, नाही रे ब्रो. मग दुसरं काही टेन्शन? रुद्रांशने विचारलं. नाही, समीर म्हणाला. मग असं तोंड का पाडून बसलायस? माझं लग्न होणार आहे आणि माझा भाऊ इथे असा बसलाय. रुद्रांश त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला. ब्रो, एवढं इम्पॉर्टंट नाही. तुझं दुखत असेल ना, तू झोप चल, समीर काळजीने म्हणाला. तो उठणार तेच रुद्रांशने त्याचा हात पकडून त्याला खाली बसवलं. तू जोपर्यंत खरं काय ते सांगत नाहीस तोपर्यंत मी जाणार नाहीये. बोल पटकन, काय झाले? रुद्रांश त्याचा हात दाबत म्हणाला. समीरच्या डोळ्यात आता पाणी तरळलं. अरे तू, रुद्रांश त्याची चेअर पुढे ढकलत म्हणाला. त्याने त्याच्या चेहऱ्यावर हात ठेवत विचारलं, रडतोयस का? समीर त्याला मिठी मारत म्हणाला. मी तुझ्यासारखा लकी का नाही आहे? म्हणजे? रुद्रांश म्हणाला. तुला तुझ्यावर खरं प्रेम करणारी लाईफ पार्टनर भेटली, जी तुझ्यावर जीव पण ओवाळून टाकेन. पण मला अशी का भेटली नाही? समीरने भरल्या आवाजात विचारलं. रुद्रांश आता चांगलाच चकित झाला. त्याने समीरला बाजूला करत विचारलं, म्हणजे तुझ्या लाईफमध्ये कोणी आहे? समीर डोळे पुसत म्हणाला. होती म्हणून. तिला आता दुसरा पैशावाला बकरा भेटला. मला वाटलं होतं की ती. म्हणून तू रडत होतास? रुद्रांशने त्याचे डोळे पुसत विचारलं. मग काय करू मी? त्रास होतो रे खूप. मी किती विश्वास ठेवला होता तिच्यावर. समीर परत रडवेला चेहरा करत म्हणाला. समजू शकतो मी. पण तू भाग्यवान आहेस की घरी कळण्याआधीच तिचं खरं रूप कळलं तुला. आणि अशा मुलीसाठी रडण्यात काय अर्थ आहे? तिचं बॅड लक की तुझ्या प्रेमाची कदर तिला करता आली नाही. रुद्रांश त्याची समजूत काढत म्हणाला. असं होणारच होतं. मी पण कदर केली नव्हती. शिक्षाच आहे ही त्याची. समीर स्वतःवर चिडत म्हणाला. रुद्रांशने आता पुन्हा चकित होऊन विचारलं. म्हणजे? ईशाने तिचं प्रेम व्यक्त केलं होतं ब्रो. पण मी तिलाच हो बोललो असतो तर बरं झालं असतं. तिच्यासारख्या चांगल्या मुलीला सोडून मी आता तिला किती त्रास झाला असेल हे कळतंय मला. गेले 2 दिवस तिचाच विचार करतोय मी. रुद्रांशला आता हसावंसं वाटत होतं. तो कंट्रोल करत म्हणाला. अरे मग अजून कुठे वेळ गेली? नाही, तिचं प्रेम नाही आता माझ्यावर. मला फक्त एक फ्रेंड समजते ती. समीर डोळे पुसत म्हणाला. ट्राय करून बघायला काय हरकत आहे ना पण. यू नेवर नो. कदाचित अजूनही चान्स असेल. रुद्रांश हसत म्हणाला. समीर त्यावर काहीच म्हणाला नाही. जास्त विचार करू नकोस, झोप चल आता. काय होईल ते बघू नंतर. रुद्रांश उठत म्हणाला. समीर पण कसं तरी हसत उठला. रुद्रांश मग तो झोपल्यानंतर त्याच्या रूमची लाईट बंद करून गेला. तो रूममध्ये आला तर सौरभ पिलो आणि पांघरून घेत होता. ते पाहून रुद्रांशने विचारलं, कुठे चाललास? समीरच्या रूममध्ये, सौरभ म्हणाला. का? रुद्रांश. ब्रो, तुझ्या आणि माझ्या भावी बहिणींच्या रोमॅन्टिक कन्व्हर्सेशनमध्ये मला अडथळा बनायचा नाही आहे. एन्जॉय इट, सौरभ हसत म्हणाला आणि डोळा मिचकावत बाहेर गेला. रुद्रांश हसतच बेडवर पडला. सौरभची ॲक्टिंग करत त्यालाही डोळे मिचकावण्याची सवय झाली होती. त्याने मोबाईल घेऊन अंजूला कॉल लावला. हॅलो, झालं जेवण? अंजूने तिकडून विचारलं. कधीच, रुद्रांश. मेडिसिन घेतली? अंजू. हो, रुद्रांश. मग इतका वेळ काय करत होतात? अंजू. गप्पा मारत बसलो होतो सगळेजण. रुद्रांश. आपल्या लग्नाबद्दल म्हणालात? अंजूने उत्साहाने विचारलं. नाही, रुद्रांश शांतपणे म्हणाला. का? अंजूने थोडंसं नाराजीत विचारलं. तू असतीस तर बोललो असतो, पण तू बसलीस तिकडे जाऊन. रुद्रांश आलेलं हसू दाबत म्हणाला. असं काय करताय हो? लग्नानंतर आता तुमच्यासोबतच असणार आहे ना मी. माझ्या मैत्रिणींसोबत पण राहू द्यात की मला. अंजू पडलेल्या आवाजात म्हणाली. अगं 2 वर्षे त्यांच्यासोबतच आहेस की तू. रुद्रांश. हो, पण आता इथून पुढे नसणार ना. अंजू. तू मला बोलली होतीस की माझ्याशिवाय राहायचं नाही आहे. खरंच बोलली होतीस ना? रुद्रांशने थोडंसं संशय आल्यासारखं दाखवत विचारलं. हो मग?
तुम्हाला डाऊट आहे का काही? अंजूने थोडंसं चिडत विचारलं. तू अशी वागल्यावर का नाही येणार? रुद्रांश. तुम्ही ना माझं सोडा. तुम्हाला जर इतकीच ओढ लागली तर का म्हणाला नाहीत लग्नाबद्दल? आता तर जोपर्यंत लग्नाची डेट येत नाही, मी तिकडे येणारच नाही आहे. अंजू ठासून म्हणाली. खरंच? रुद्रांश. हो. अंजू. मग पुढच्या महिन्यातील डेट काढायला सांगतो. रुद्रांश हसत म्हणाला. अंजू आश्चर्यचकित झाली. ती थोडंसं रागात म्हणाली. रुद्रांश, तुम्ही ठीक आहे? मला पण काही घाई नाही आहे. तसंही तुमच्यापेक्षा इथे माझ्या मैत्रिणींना माझी जास्त गरज आहे. का? काही झाले का? रुद्रांशने तिच्या आवाजातली चिंता नापून विचारलं. ते पियाच्या बॉयफ्रेंडने ब्रेकअप केलं तिच्यासोबत. अंजू तोंड पाडत म्हणाली. कधी? रुद्रांशने. आपण रिसॉर्टमधून आलो त्याच रात्री. मला आजच सकाळी कळलं. मगाशी पण खूप रडत होती ती. बळत झोपवले तिला. अंजू थोडंसं भावूक होत म्हणाली. तिकडे ती आणि इकडे समीर. रुद्रांश हताशपणे म्हणाला. म्हणजे? अंजू. रुद्रांशने तिला समीरबद्दल सांगितलं. पण पायलचं खूप प्रेम होतं असं म्हणाला होता तो. अंजू म्हणाली. पायल? रुद्रांश. समीरची गर्लफ्रेंड. अंजू. तुला माहीत होतं? रुद्रांश. हो. अंजू. आणि तू मला सांगितलं नाहीस? रुद्रांश. सांगणारच होते मी, पण योग्य वेळ आलीच नाही. बिचारा, खूप त्रास झाला असेल ना त्याला पण? ती हळहळ व्यक्त करत म्हणाली. हो, त्याच्या डोळ्यात दिसत होतं ते. रुद्रांशी उदास होत म्हणाला. अंजू आता पुन्हा मागचे दिवस आठवत म्हणाली. तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला गोव्याला किती कमी वेळेत भेटले होते. पण तरी जेव्हा तुम्ही माझ्या आयुष्यात येणार नाही असं वाटलं तेव्हा कितीतरी रात्री रडून काढल्या होत्या मी. ते दुःख मी कसं सहन केलं माझं मलाच माहीत. पिया तर देवसोबत 2पेक्षा जास्त वर्षे होती. आणि समीर पायलसोबत? त्यांना आता आपल्या इमोशनल सपोर्टची खूप गरज आहे. रुद्रांशला आता कौतुक वाटलं तिचं. तो हसत म्हणाला. आणि तो आपण देऊच. पण आधी एक सांग. तुला खरंच खूप त्रास झाला होता? थोडासा सिरियस झाला होता तो. हो मग यांना विचारा हवं तर. अंजू म्हणाली. रुद्रांश आता अपराधीपणे म्हणाला. आय एम सॉरी. तुम्ही प्लीज सॉरी बोलू नका. तुम्ही तसं का केलं सांगितलं आहे तुम्ही मला. तेव्हा काहीही झालं असलं तरी आज पण सोबतच आहोत ते खूप महत्त्वाचं आहे. आय एम सो लकी की मला तुम्ही लाईफ पार्टनर म्हणून मिळत आहात. अंजू त्याचा भार हलका करत म्हणाली. रुद्रांश समाधानाने हसून म्हणाला. लकी तर मी पण काही कमी नाही आहे. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. तुम्ही लवकर बोला ना घरी. अंजू परत आरजो करत म्हणाली. थोडा तरी धीर धरा मिसेस मोहिते. रुद्रांश हसत म्हणाला. नाही धीर धरवत म्हणून तर मागे लागले ना. ती एकदम लाडात येत म्हणाली. बरं मॅडम, बोलतो उद्या. रुद्रांश. पक्का? अंजू. हो, तसंही उद्या आपल्या एंगेजमेंटची शॉपिंग करणारच आहोत आपण. रुद्रांश तिला खुशखबर देत म्हणाला. तीही आनंदाने ओरडली. काय? खरंच? अगं हळू ओरड की. ती झोपलेली पिया पण उठायची. तो तिला दटावत म्हणाला. मी टेरेसवर आहे मिस्टर मोहिते. नाहीतर मेसेजवर बोलले असते मी. कळलं ना? अंजू त्याच्याच सुरात म्हणाली. ओके ओके. बरं उद्या पियाला पण आण. तिचं मन रमेल तेवढंच. रुद्रांश. हो. ऐका ना. अंजू लाडात म्हणाली. बोला ना. रुद्रांश तिच्याच टोनिंगमध्ये म्हणाला. ती खळखळून हसत म्हणाली. उद्या समीर आणि सौरभ पण येत आहेत ना? हो का? रुद्रांश. असंच विचारलं. अंजू थोडंसं अडखळत म्हणाली. अंजू? रुद्रांशने आवाज चढवला. ती काहीतरी लपवते हे कळलं त्याला लगेच. अहो, मी त्यांना एकत्र आणण्याचा विचार करत होते. अंजू थोडा वेळ त्याच्यासोबत म्हणाली. दॅट्स रिली गुड आयडिया. रुद्रांश खुश होत म्हणाला. अंजू लगेच घसा ठीक करत म्हणाली. हो मग? शेवटी आयडिया मिसेस मोहितेंची आहे ना? रुद्रांश मध्येच म्हणाला. दोघेही हसले. अंजू मग म्हणाली. झोपायचं का आता? उद्या लवकर या. यायला तर मी आत्ताही येऊ शकतो. तू हो बोल फक्त. रुद्रांश. खरंच बोलवलं असतं, पण तुमची तब्येत ठीक नाही ना म्हणून. अंजू. तब्येत ठीक आहे माझी, येऊ का? रुद्रांश. नाही, उद्या येतच आहात ना? अंजू. पण सगळे असतील ना तुझ्यासोबत एकांत? रुद्रांश. लग्नानंतर भेटेलच हा मिस्टर मोहिते. थोडा धीर धरा आणि आता झोपा. मला पण झोप आली आहे. अंजू गालावरची लाली सावरत म्हणाली. ओके मिसेस मोहिते, भेटू उद्या. लव्ह यू. रुद्रांश. लव्ह यू टू. बाय. अंजू. बाय. रुद्रांश.
रुद्रांशने हसत कॉल कट केला. मोबाईल बाजूला ठेवून तो झोपी गेला. इकडे अंजू पण रूममध्ये येऊन झोपली. दुसऱ्या दिवशी पूर्वीचं महत्त्वाचं काम असल्याने ती तानीला घेऊनच बाहेर गेली. सोबत राजही गेला. बाकीचे दुपारनंतर शॉपिंगसाठी बाहेर पडले. ठीक आहेस ना? अंजूने समीरला काळजीने विचारलं. ठीक नसून कसं चालेल? तुमच्या लग्नामध्ये मी रडत तर नाही बसू शकत ना? समीर उसनं हसू आणत म्हणाला. रडणं शोभणार पण नाही तुला. ते पण तसल्या मुलीसाठी. जाऊ देत. तुझ्या आयुष्यात तिच्यापेक्षा चांगली मुलगी येईल. अंजू त्याला धीर देण्यासाठी म्हणाली. मला कोणीच नको आहे सध्या, समीर वैतागून म्हणाला. आम्ही पण नको? तिने भुवया उंचावत विचारलं. समीर गडबडून म्हणाला. तसं ना, मस्करी करते रे. जे झालं ते चांगल्यासाठीच झालं असं समज आणि पुढे जा. सगळं ठीक होईल. ती हसून त्याला चीअरअप करत म्हणाली. होप सो, समीर कसं तरी हसत म्हणाला. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.